नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी नागेश गव्हाणे द युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजचं विशेष प्रायोजन यासाठी की मागील वर्षभरापासून म्हणण्यापेक्षा जानेवारी 2024 पासून आपण कंबाईन जाहिरातीची वाट पाहत आहोत. याना त्या कारणाने ही जाहिरात प्रसिद्ध केली गेली नाही. वेगवेगळ्या कारणं आपल्यासमोर येत होती. त्यातल्या त्यात राज्यसेवेची परीक्षा ही सातत्याने पुढे जात असल्या कारणामुळं कंबाईनच्या परीक्षेला त्याचा धक्का बसतोय का ही जाणीव होती. पण मागच्याच आठवड्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्र्यांनी ट्विट केल्यानंतर एक वातावरण आपल्यामध्ये बदल झाला. आज त्याचाच हा परिणाम आपल्याला असं म्हणता येईल. सगळ्यात महत्त्वाचा भाग की कंबाईन ग्रुप बी आणि सी संयुक्त परीक्षा 2023ला प्रथमतः झाली आणि ती शेवटचीच परीक्षा झाली अशी म्हणावी लागेल आपल्याला. आता आज रोजी 9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्यानुसार ग्रुप बी आणि ग्रुप सी ह्या परीक्षा यापुढे एकत्रित स्वरूपात होणार नाहीये. यासाठीचे नोटिफिकेशन आजच आयोगाने जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे या दोन्हीही परीक्षेची म्हणजेच गट ब आणि गट क यांची स्वतंत्र जाहिरात ही आयोगाने आजच जाहीर केलेली आहे. याबद्दल आपण थोडीशी व्यवस्थितरित्या माहिती घेऊया. कारण संभ्रम हा तयार होतो जेव्हा असे काही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून बदल होतात किंवा जाहीर होतात, तर साहजिकच आहे विद्यार्थ्याच्या मनावरती एक प्रेशर क्रिएट होतो. इथं स्पष्टपणे आपल्याला सांगणं असेल की असा कुठलाही दबाव किंवा ताण विद्यार्थ्यांनी आपल्या मनावरती घ्यायचा नाही. मागील वर्षभरापासून महाराष्ट्रात तमाम विद्यार्थी कंबाईनची तयारी करत आहेत. आयोगाने काय बदल केलाय हे आपण व्यवस्थितरित्या शांतपणे समजून घेऊया. जाहिरात आलेली आहे, डेट्स पण डिक्लेअर झालेले आहेत. तर त्या डेट्स किती आहेत? आता गडबड न करता शांतपणे या परीक्षेला सामोरं जात असताना उपलब्ध वेळेचा कसा सदुपयोग आपल्याला करून घेता येईल आणि आपल्याला ह्या परीक्षेमध्ये यश मिळवता येईल, हेच दृष्टिकोन प्रत्येक उमेदवाराने ठेवणं अपेक्षित आहे. सुरुवातीला आपण थोडासा असा विचार करूया, आयोगाने काय सुधारणा केलेल्या आहेत. तर आजच्या प्रसिद्धी पत्रकानुसार जर आपण विचारात घेतलं तर आयोगाने जी घोषणा केलेली आहे त्याच्यात स्पष्टपणे सांगितलेलं आहे. 23ची परीक्षा झाली. आज रोजी 2023च्या परीक्षेचा जर अपडेट जर विचारात घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचा भाग काय आहे? गट ब मधील बहुतांश म्हणजे साधारणतः STI, ASO, सब रजिस्ट्रार या पदाचा अंतिम निकाल लागलेला आहे. पण PSI पदाचा मात्र निकाल आजही मुख्य परीक्षेचा लागलेला नाही. तो अजूनही घोषित आयोगाने केलेला नाही. गट क च्या बाबतीत ही क्लरिकल ग्रेडच्या परीक्षेमध्ये मात्र फार मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणीला आयोगाला सामोरं जावं लागलेलं आहे. हा विषय न्यायप्रविष्ट झाल्यामुळे ह्याच्यातील वस्तुस्थिती जाणल्यानंतर न्यायालयाने आयोगाला ही सूचना केलेली आहे. त्यानुसार ह्या दोन्हीही परीक्षा वेगळ्या करण्यात आलेल्या आहेत. कारण व्यक्तीच्या जर पाहिलं गट ब आणि गट क या दोघांना एकाच दर्जाची एकाच काठिण्य पातळीवरची जर परीक्षा जर ठेवली आणि दोन्हीचा स्तर जर वेगवेगळा असेल तर हे योग्य होणार नाही सिलेक्शन प्रोसेसच्या प्रक्रियेमध्ये. त्यामुळं माननीय न्यायालयाने सांगितलेल्या सूचनेनुसार आयोगाने तात्काळ त्याच्यात बदल करून ह्या दोन्हीही परीक्षा आता वेगवेगळ्या केलेल्या आहेत. यानुसार आत्ताच म्हणजे मागच्या अर्ध्या तासामध्येच आयोगाने गट ब ची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. त्याची मागील वर्षभरापासून आपण वाट पाहताय. ती जाहिरात आज तुमच्या समोर आहे. मी असं म्हणणार नाही काहीतरी हे सरप्राईज झालेलं आहे, आश्चर्य झालेलं आहे, असं नाहीये. ऑलरेडी 16 जूनला आयोगाने ही परीक्षा जाहीर केलेली होती, त्याची अनुमानित डेट. त्यानुसार मागच्या वर्षभरापासून विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहेत.
एवढाच मी म्हणेन या ठिकाणी. तुम्हाला 6 महिन्यापेक्षा आणखी तुम्हाला 6 महिने एक्स्ट्रा या परीक्षेच्या तयारीसाठी उपलब्ध झालेले आहेत. उलट बोनस म्हणायला पाहिजे आपण. आणि त्याची तयारी आता तुम्हाला उर्वरित कालावधीमध्ये करता येईल. आज रोजी जर जाहिरात प्रसिद्धी झालेली आहे, तर यानुसार जर आपण विचारात घेतला तर आपल्याकडे साधारणतः या महिन्यातील 20 दिवस, नोव्हेंबरमधले 30 दिवस आणि डिसेंबर महिन्यामधले 30 दिवस एवढा कालावधी आपल्याला उपलब्ध झालेला आहे. म्हणजे साधारणतः जवळजवळ जवळजवळ आपल्याला ऑक्टोबर महिन्यामधले 20 दिवस, नोव्हेंबर महिन्यामधले 30 दिवस आणि डिसेंबर महिन्यामधले 30 दिवस, म्हणजे 80 दिवसाचा कालावधी या परीक्षेसाठी उपलब्ध झालेला आहे. आपण पाहूया. याच्यामध्ये एक आहे गट ब मध्ये साधारणतः आयोगाने निश्चित केलेल्यानुसार 4 पदासाठीची भरती प्रक्रिया होते. मात्र यावेळेस या 2024च्या जाहिरातीमध्ये मात्र 3 पदांचेच संदर्भ आयोगाने दिलेले आहेत. त्यात ASO म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी याची एकूण 54 पदे आहेत. त्यानंतर राज्य कर निरीक्षक गट ब याची जवळपास 209 पदं उपलब्ध झालेली आहेत आणि पोलीस उपनिरीक्षक गट ब याची 216 पदं उपलब्ध झालेली आहेत. ह्या संख्येकडे पाहिल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्याला असं वाटण्याची शक्यता आहे, मागच्या 4 वर्षाचा जाहिरातीचा विचार केला, पोलीस सब इन्स्पेक्टरची पदं ही पहिल्यांदाच तुम्हाला कमी दिसत असतील. पण तसं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी ठामपणे लक्षात घ्यावं, ही जाहिरात आहे. जाहिरातीनुसार त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या रिक्त पदाच्या अनुषंगाने ही घोषणा झालेली असते. ज्यावेळेस तुमची परीक्षा होते, म्हणजे आता 5 जानेवारीला ग्रुप बी ची परीक्षा होणार आहे आणि 2 फेब्रुवारी 2025ला गट क ची परीक्षा होणार आहे. ह्या परीक्षा होईपर्यंत आणि या परीक्षेचा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर होईपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे शासनामार्फत अतिरिक्त जागा ज्या रिक्त झालेल्या आहेत ह्या उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात. त्यामुळं ही आकडेवारी आपण अंतिम समजू नये, नाही तर गोंधळ होऊ शकतो. कारण आता मागच्याच अशा जाहिराती आहेत आपल्या 2022च्या, 23च्या, 20चा असा विचार केला तर 400, 600 अशा पद्धतीनं पोलीस सब इन्स्पेक्टरची पदं भरण्यात आलेली आहेत आणि इथं मात्र आपल्याला कमी वाटतील, पण तसं समजू नये. इथं महत्वाचा भाग आपण लक्षात घेऊ. 14 ऑक्टोबर पासून म्हणजेच सोमवारपासून आपल्याला फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, येत्या सोमवारपासून, आणि त्याची अंतिम डेट आहे. याकडे सर्व तमाम विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यावं. जाहिरात आलेली आहे, आपण अभ्यासात मग्न होणार आहोत, पण फॉर्म भरल्याशिवाय आपल्याला परीक्षा देता येणार नाहीये. त्यामुळं 4 नोव्हेंबर 2024 ही त्याची अंतिम डेट आहे, हे आपण लक्षात ठेवा. हे झालं गट ब च्या संदर्भात. गट क ची ही या ठिकाणी आयोगाने परीक्षेची घोषणा केलेली आहे. इथं मात्र पदाची संख्या तुलनात्मक 1333 आहे आणि हे आपण या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्यावं. याच्यात झालेला आणखी एक बदल महत्वाचा आहे. आतापर्यंत गट क मधून फक्त 4च पदं विचारात घेतली जात होती: उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक. मात्र या वर्षी म्हणण्यापेक्षा या 2024च्या जाहिरातीमध्ये बेलिप व लिपिक गट ब नगरपाल शरीफ यांच्या कार्यालयामधील ही पदांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. हे कमी नसून जवळपास 17 पदांचा याच्यामध्ये समावेश आहे. सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे, टॅक्स असिस्टंटची पदे 482 पदं. विशेषतः तुम्ही ह्या पदाकडे जर व्यवस्थित लक्ष दिलं, उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक याच्या 2च परीक्षा आहेत. जेव्हा आपण जाहिरातीमध्ये पूर्णतः आपण पाहू तर आपल्याला लक्षात येईल, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा आणि डायरेक्ट तुमचा निकाल घोषित होतो. ज्या ठिकाणी टायपिंगची परीक्षा असते, कॉम्प्युटरची परीक्षा असते, त्या ठिकाणी तुम्हाला ते क्लरिकल ग्रेडला त्याचा संदर्भ येणार आहे. हा दोन्ही पदासाठी येणार आहे. मात्र ह्या वर्षी बंपर बोनस म्हणूया, दसरा बोनस म्हणूया, जवळजवळ 482 पदं हे टॅक्स असिस्टंटची आपल्याला उपलब्ध झालेली आहेत. याही बाबतीत आता आपण आणखी एक नोंद विचारात घेऊया. आपला गट ब साठी ज्या डेट्स दिलेल्या आहेत, 14 ऑक्टोबर फॉर्म भरायला सुरुवात करायचं आहे. त्याचबरोबर 4 नोव्हेंबर त्याची अंतिम डेट आहे आणि त्याचप्रमाणे गट क ची पण डेट ही
14 ऑक्टोबर सुरुवात होणार आहे आणि 4 नोव्हेंबर शेवट आहे. इथं विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ शकतो, कारण गट ब ची परीक्षा 5 जानेवारीला आहे आणि गट क ची परीक्षा 2 फेब्रुवारीला आहे. कारण 1 महिन्यानंतर आहे, तर इथं जास्त असेल असं वाटण्याची शक्यता आहे. तसं नाही आहे. तर दोन्ही गट ब आणि गट क साठी फॉर्म भरण्याची मुदत दोन्ही ठिकाणी 14 ऑक्टोबर पासून ते 4 नोव्हेंबर पर्यंतच दिलेली आहे. आता इथं जाणीवपूर्वक मी आपल्या पुढे व्यक्त होऊ इच्छितो. बदल झालाय, फार मोठा बदल झालेला आहे का? नाही. अभ्यासक्रमामध्ये बदल केलेला आहे? नाही. थोडक्यात गट ब गट क ची संयुक्त परीक्षा होत होती. इथं फरक होणारा आणखी एक नवीन परीक्षा म्हणण्यापेक्षा एखाद्या उमेदवाराला गट प मधूनही फॉर्म भरता येणार आहे आणि गट क मधूनही फॉर्म भरता येणार आहे. म्हणजेच त्याला 2 चान्स वेगवेगळ्या परीक्षेचे उपलब्ध होणार आहेत. व्यवस्थितरित्या आयोगाने जाहीर केलेल्या सर्व सिलेबसकडे पाहिला तर तुम्हाला काय जाणवेल? जे 2023 ला आयोगाने सिलेबस घोषित केलेला आहे पूर्व परीक्षेचा, तोच गट ब च्या परीक्षेलाही तोच अभ्यासक्रम आहे आणि गट क च्याही परीक्षेला तोच अभ्यासक्रम आहे. हे वेगळं करण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग काय आहे तर तो हा आहे, कारण पूर्वी गट ब आणि गट क साठी एकच परीक्षा घेत असल्यामुळं काठिण्य पातळीचा स्तर गट ब ला आणि गट क ला एकसारखा असायचा. पण आता ह्या दोन्ही परीक्षा वेगळ्या झाल्यामुळं काठिण्य पातळीमध्ये तो बदल तुम्हाला परीक्षेमधून जाणवणार आहे. निश्चितच गट ब चा दर्जा हा तुलनात्मक वरचा असणार आहे, तर गट क चा दर्जा हा तुलनात्मक त्यापेक्षा निम्न स्तरावर असणार आहे. त्यामुळं त्या विद्यार्थ्यांना, उमेदवारांना फॉर्म भरत असताना, परीक्षा देत असताना त्याचा निश्चितपणे फायदा होईल. पण मला आपण सर्व स्पर्धा परीक्षार्थ्यांना सांगावंसं वाटतं, जरी आयोगाने गट ब आणि गट क अशी वेगवेगळी जरी जाहिरात केलेली असली तरी, तर एक संभाव्यता मी तुमच्या पुढे ठेवतो. गेल्या वर्षी 2023 मध्ये परीक्षा झाली, गट ब आणि गट क ची संयुक्त झाली. जेव्हा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यावेळेस एक साहजिकच धारणा होती की अभ्यासक्रमामध्ये आयोगाने 2000 पूर्वीच्या परीक्षेच्या 2000 पूर्वी ज्या पद्धतीने परीक्षा होत होती त्याच्यामध्ये बदल करून 2023 चा हा नवीन पॅटर्न आणलेला आहे. त्यात पॅटर्नचा विचार करता पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये पूर्वी 7 विषय घटकांचा समावेश होता. नंतर गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीला वेगळं केल्यामुळे एकूण 8 घटकांचा समावेश आला. अनालिसिस जर विचारात घेतला, प्रश्नांचा संदर्भ विचारात घेतला, पूर्वी अंकगणित बुद्धिमापनला एकूण 15 प्रश्न यायचे, पण आता 2023 नुसार अंकगणिताचे 10, बुद्धिमापन चाचणीचे 10 असे वेगळे केल्यामुळे तुलनात्मकरित्या पेपर 1 तासाचा, प्रश्न 100, अंकगणित बुद्धिमापनचे 20 प्रश्न असा विचार केला तर सरासरी प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा कालावधी विद्यार्थ्याला कमी मिळत होता. पण हे सगळं आम्ही भाकीत विचारात घेतलो आणि अशी शंका होती की मेरिट खाली येईल. पण ज्यावेळेस प्रत्यक्षात निकाल घोषित झाला त्यावेळेस असं लक्षात आलं, प्रत्येकांचे आढाके होते की मेरिट खाली येईल, पण तसं नाही झालं आणि सगळे मेरिट 50 मार्काच्या वरती लागले. अपवाद फक्त आपण कुठला विचारात घेऊ? क्लरिकल ग्रेडचा, कारण पदाची संख्या मोठी होती. 7,000च्या घरात पदाची संख्या होती. साहजिक आहे, आपल्या MPSC मधला एक रूल आहे, जर पदाची संख्या फार मोठ्या प्रमाणात असेल तर साहजिक आहे मेरिट थोडंसं खाली येण्याची शक्यता आहे. आणि जर पदाची संख्या तुलनात्मकरित्या कमी असेल, साहजिक आहे स्पर्धा परीक्षार्थी जास्त आहे तर मेरिट वाढण्याची शक्यता जास्त असते. पण इथं मात्र अपवादात्मक असा भाग आपल्याला जाणवला. PSI ची मेरिट कधी नाही ते 50 पर्यंत पुढे गेली. गट क च्या मेरिटकडे जर पाहिलं तर मला जाणवलेल्या गोष्टी आहेत. टॅक्स असिस्टंटची मेरिट पदांची संख्या जास्त असतानाही 46 लागली. एक्साइज इन्स्पेक्टरची मेरिट तर 64 पर्यंत पुढे गेलेली आहे, म्हणजे 100 पैकी 64 ही मेरिट लागलेली आहे. टेक्निकल असिस्टंटची मेरिट 60 लागलेली आहे आणि क्लरिकल ग्रेडची मेरिट मात्र तुम्हाला एकदम विरोधाभास दिसेल, 19 वर आलेली आहे. 100 पैकी 19 आणि तेच गट क मधील एक्साइज इन्स्पेक्टर मात्र 64. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासक्रम बदलला, काठिण्य पातळी आयोगाने आणली, पण मेरिट ही कमी न होता वाढलेली आहे.
हे काय सूचना करतं की तुलनात्मकरित्या या अभ्यास पद्धतीला विद्यार्थी समरूप झालेले आहेत. यामुळं मागील 10 वर्षात कोविडसारखा झोन येऊन गेला. या कालावधीमध्ये अभ्यासू विद्यार्थी आणि नोकरी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अभ्यासाचं सातत्य राहिलं आणि त्याचा परिणाम हा येतोय की अभ्यासक्रमामध्ये काठिण्य पातळी आणली तरी मेरिट मात्र कमी झालेली नाही. ह्याचा आणखी एक परिणाम ह्याच्यावरती होतो, कारण आत्तापर्यंत राज्यसेवेची परीक्षा आणि कंबाईनची परीक्षा ही MCQ पद्धतीनं पूर्व परीक्षा आहे. त्यामुळे साहजिक आहे राज्यसेवेचाही वर्ग कंबाईनच्या परीक्षेमध्ये उतरतो आणि तुलनात्मकरित्या मेरिट वाढण्यासाठी ही एक पूरकता असते. मग याच्यामुळे आपण घाबरून गेलं पाहिजे का? नाही आहे. 2023 पासून आयोगाने कंबाईनच्या अभ्यासक्रमाचा जर रचनात्मक भाग जर विचारात केला तुलनात्मकरित्या 2023च्या 22च्या तुलनेमध्ये फार सुटसुटीत सहजता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आणलेली आहे. व्यवस्थितरित्या लक्षात घेतलं, पूर्व परीक्षेमध्ये जे विषय 8 विषय विचारात घेतलेले आहेत तेच 8 विषय मुख्य परीक्षेमध्ये आहेत. फक्त याला एक सप्लिमेंट म्हणून काही घटकामध्ये त्याची योजना वाढवलेली आहे. मग ते 8 विषय हे आहेत: हिस्ट्री, जॉग्राफी म्हणजे इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी. हे जशास तसे 8 विषय मुख्य परीक्षेलाही आहेत. मग नवीन सप्लिमेंट काय आहे? अंकगणितासारख्या विषयामध्ये स्टॅटिक्सचा समावेश केलेला आहे. भूगोल या विषयामध्ये पर्यावरण परिस्थितीचा विचार करण्यात आलेला आहे. अर्थशास्त्राच्या व्यापक स्वरूपाच्या संकल्पना, कन्सेप्ट म्हणूया, हे पूर्व परीक्षेच्या तुलनेमध्ये मुख्य परीक्षेमध्ये आयोगाने वाढवलेले आहे. याशिवाय सामान्य विज्ञान हा घटक पूर्व परीक्षेला तर होताच होता, मुख्य परीक्षेला जसा विचारात घेऊन यामध्ये दूरसंवेदन सारखा भाग, संगणक माहिती तंत्रज्ञान पूर्वी होता तो तसाच ठेवला गेलेला आहे, याचा समावेश यामध्ये केलेला आहे. आणि विशेषतःने 2 कायदे जे की सरकारी अधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकाला उपयुक्त आहे अशा 2 कायद्यांचा समावेश या परीक्षेमध्ये केलेला. हीच एक नाविन्यता त्याच्यामध्ये आहे. मुख्य परीक्षेमध्ये पेपर 1 भाग हा वेगळा आहे इंग्रजी मराठीचा, तो आपण आता इथं विचारात घेणार नाही. फक्त आपण समजून घेऊया, जो विद्यार्थी फार चांगल्या पद्धतीनं पूर्व परीक्षेचा जर अभ्यास केला, इनडायरेक्टली मुख्य परीक्षेच्या पेपर 2चा 80% अभ्यासक्रम त्याचा पूर्व परीक्षेमध्येच होतो. फक्त परीक्षा पद्धती, त्याची काठिण्य पातळी, ॲप्लिकेशन ओरिएंटेड प्रश्न ह्याचा विचार विद्यार्थ्याला करायचा आहे. इथून एकच सजेशन आहे आपल्याला. आता समोर दसरा आहे, दीपोळी आहे, सणवार आहे, तर साहजिक आहे आपल्यालाही वाटतं की आपण ह्याच्यामध्ये असावं. पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुमचं करिअर महत्त्वाचं आहे. दरवर्षी अशाच पद्धतीनं जाहिरात उपलब्ध होईल, एवढ्याच जागा आपल्याला मिळतील माहीत नाही, पण दरवर्षी दिवाळी दसरा आपल्याला उपलब्ध होणार आहे. मात्र तुमचा दिवाळी दसरा कधी होईल? ज्या दिवशी या परीक्षेला तुम्ही गवसणी घालाल, या पदामधील एखादं पद आपलंसं कराल, तोच दिवस तुमचा दिवाळी दसरा म्हणून आनंद उत्सव साजरा करायला हरकत राहणार नाहीये. मग आता ह्याच्यासाठी द युनिक अकॅडमी ही बेसिक माहिती तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर दुसराही महत्त्वाचा भाग आहे, आपण मागील 2 दशकापासून स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये काम करत आहोत. सातत्याने कंबाईनच्या परीक्षेमध्ये तर आपला मोठा द युनिक अकॅडमीचा फार मोठा यशस्वीतेचा आकडा आपल्यासमोर सातत्याने उपलब्ध झालेला आहे. आत्ता आपण या परीक्षेच्या अनुषंगाने उपलब्ध वेळेचा विचार करता आपण तुमच्या पुढे एक बॅच घेऊन येत आहोत. जे विद्यार्थी पहिल्यांदाच या परीक्षेला सामोरं जाणार आहेत किंवा जे ऑलरेडी परीक्षेची तयारी करत आहेत मागील वर्षभरापासून, त्यांना रिव्हिजनच्या दृष्टिकोनातून या बॅचचा फायदा होणार आहे. ही एक बंपर जाहिरात आम्ही या जाहिरातीच्या अनुषंगाने आपल्या पुढे सादर करत आहोत. ती जाहिरात आहे ओनली फिल्म फोकस्ड बॅच. काय वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो? सुरुवातीलाच मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे, आपण फोकस 5 जानेवारी डोळ्यासमोर ठेवलं. 5 जानेवारीचा विचार केला तर आपल्या समोर फक्त आजपासून जर कॅल्क्युलेटिव्ह करायला लागलो तर 80 ते 85 दिवसाचा कालावधी आपल्या पुढे आहे मोजून. मग ह्या 85 दिवसामध्ये जे विद्यार्थी प्रथमतः अभ्यासाला लागणार आहेत तर 8 विषय
जे 5वी ते 12वी पर्यंत तुम्ही अभ्यास केलेले आहेत त्याचा एक सार या ठिकाणी आयोगाच्या परीक्षा पद्धतीमधून तुमच्या पुढे आहे. पण ऑलरेडी जे मुलं परीक्षा देत आहेत, याच्या अगोदरही मागील 3-4 वर्षापासून याची तयारी करत आहेत, 1-2 मार्काने मेरिटमधून ते निसटलेले आहेत, तेही यावर्षी जोमाने या परीक्षेकडे ते पाहत आहेत. राज्यसेवेसारखी परीक्षा 1 डिसेंबरला आहे. ती परीक्षा झाल्यानंतरही 2 ते 3 दिवसात आयोगाच्या आन्सर निश्चित होणार आहे की आपण ह्या परीक्षेची मुख्य परीक्षेची तयारी करायची की सरळ 5 जानेवारीच्या या परीक्षेची कंबाईनची तयारी करायची, गट ब ची तयारी करायची. हा निर्णय विद्यार्थ्याला घ्यावा लागणार आहे. म्हणजे या रेसमध्ये एकाच लाईनवरती विद्यार्थी नाही आहेत मित्रांनो. म्हणजे सांगायचं काय आहे मला की ही जाहिरात आता आलेली आहे, तर ह्या जाहिरातीवरती 0 स्तरावरून प्रवास करणारे विद्यार्थी आहेत. जर आपण या परीक्षेपर्यंतचा जर मजल असा विचारात घेऊ, अभ्यासाची पातळी, त्यांनी केलेला अभ्यास असा आपण विचार केला, काही विद्यार्थी 10 वर आहेत, काही विद्यार्थी 20 या टप्प्यावरती आहेत, काही विद्यार्थी 30 या टप्प्यावरती आहेत, 0 वरही आहे आणि 50 वरही आहे, आणि त्या सगळ्यांना गाठायचं आहे 100. हा मी उदाहरण ह्याच्यासाठी देतोय. 100 म्हणजे 100 नाहीये, मला 100 मार्काची परीक्षा द्यायची आहे. 2023च्या मेरिटचा आधार घेतला, सरासरी आधार घेतला, तर आपल्याला काय सांगता येतं, गट ब मधील 4 पदाची मेरिट पहा. PSI 49.50, सेल टॅक्स स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर 54.25, ASO 54.25 आणि सब रजिस्ट्रार ह्या वर्षी नाही आहे, तरीही माहिती म्हणून उपलब्ध करून देतो. पदाची संख्या कमी होती, याची मेरिट 58 लागलेली आहे. म्हणजे काय सांगतं, बदल अभ्यासक्रमात झालाय पण मेरिटचा स्तर मात्र वाढलेला आहे. मग ह्याच्यावरून आपल्याला काय अधोरेखित करता येतं, निष्कर्ष काढता येतं. मला जर या परीक्षेमध्ये मुख्य परीक्षेला पात्र व्हायचं आहे, यशस्वी हा नंतरचा भाग आहे, पूर्व परीक्षेमधून मुख्य परीक्षेला मला पात्र ठरायचं आहे, तर मला माझा कटअप, माझा स्वतःचा कटअप हा 60+ ठेवावा लागेल, तर मी ही पूर्व परीक्षा क्रॅक करू शकेन. या अनुषंगाने पूर्ण नियोजित अशी बॅच आपण, प्री फोकस्ड बॅच आपण जाहीर केलेली आहे. येत्या 14 तारखेपासून ही बॅच आपण उपलब्ध करून देत आहोत आपण सगळ्यांसाठी. आणि यासाठीचा फ्री सेमिनार येत्या 13 तारखेला संचेती हॉस्पिटल समोरील युनिक अकॅडमीच्या शिवाजीनगरमधील जे कॅम्पस आहे या ठिकाणी दुपारी 2 वाजता होणार आहे. हा यूट्यूबवरतीही लाईव्ह असणार आहे, युनिक अकॅडमीच्या ॲपवरतीही आपल्याला बघायला क्लास. ही बंपर जाहिरात का म्हणू आम्ही, की ही फर्स्ट टाइम ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता वर्षभरामध्ये विद्यार्थी ताणलेले आहेत ह्या परीक्षेकडे वाट बघून, सगळ्या इकॉनॉमिकल झोनचा विचार करता ही फर्स्ट टाइम ही बॅच आम्ही फक्त आणि फक्त पूर्व परीक्षा फोकस्ड बॅच 7,000 मध्ये ऑफलाईन बॅच उपलब्ध करून देत आहोत आणि ऑनलाईन बॅच ही 5,000 मध्ये. हे फक्त आकडे आपण बाजूला ठेवूया की आपण या बॅचच्या माध्यमातून आपल्याला या कालावधीमध्ये, म्हणजे आपल्याकडे 85 दिवस आहेत, या 85 दिवसामध्ये काय शिदोरी आपल्याला दिली जाणार आहे. मी सोप्या भाषेत सांगेन, तुमचं टोपलं म्हणजे गावरान भाषेमध्ये तुमचं टोपलं मोठं असलं पाहिजे, कारण त्या टोपल्यामध्ये सामावण्याची क्षमता, जे दिलेलं आहे ते सामावण्याची क्षमता तुमच्यात असेल तर निश्चितपणे ह्या परीक्षेला आपण गवसणी घालू शकू. आपण एक एक वैशिष्ट्याचा विचार करूया. या पूर्व परीक्षेतील 8 विषय आहेत, मी आता स्पष्ट केलेले आहेत. त्याची परिपूर्ण इत्तमभूत तयारी या बॅच मधून करून घेतली जाणार आहे. विद्यार्थी मात्र इथं स्पष्टपणे मी क्लिअर करू इच्छितो, ही बॅच फास्ट ट्रॅक बॅच नाहीये. कारण बऱ्याचशा वेळेस असा गोंधळ होण्याची शक्यता असते की परीक्षा आली की जी बॅच आहे की ते अभ्यासक्रम पळवला जातो. नो, तर इथं जाणीवपूर्वक इंटिग्रेटेड बॅच आणि प्री फोकस्ड बॅच याचा विचार करता पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम, त्याची व्याप्ती विचारात घेता परिपूर्णरित्या हा सिलेबस हे 8 विषयाच्या माध्यमातून, जे की 10 ते 15 वर्षाचा अनुभव असलेले, सातत्याने युनिकमध्येच असलेल्या प्राध्यापकाकडून ही तयारी करून घेतली जाणार आहे. अनुभव सगळ्यात महत्वाचा भाग, कुठल्याही प्राध्यापकाकडे 2 विषय दिलेले नाही आहेत. विषय तज्ज्ञ अनुषंगाने 1 विषय 1 प्राध्यापक ह्या बॅचमध्ये शिकवणार आहे. त्यानंतरचा भाग संपूर्णतः या 8 विषयाचे त्यातील अपवाद आपण ठेवू, स्पष्टपणे क्लिअर करण्या. अंकगणित, बुद्धिमापन याचे
नोट्स न देता ह्याचे सराव सत्राचे नोट्स मात्र तुम्हाला उपलब्ध करून दिले जातात. मात्र बाकी विषयांचे इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, सामान्य विज्ञान यांची मात्र परिपूर्ण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवरची नोट्स तुम्हाला प्रिंटेड स्वरूपामध्ये उपलब्ध होणार आहेत. ही बॅच ऑनलाईन ही असल्यामुळे हे आपण विशेष लक्षात ठेवा, याच 5,000मध्ये ऑनलाईनच्या बॅचला विद्यार्थ्यांना सर्व नोट्स घरपोच पाठवून दिले जाणार आहेत. यासाठी आम्ही यंत्रणा वापरतो, भारताची स्पीड पोस्ट यंत्रणा. म्हणजे कुठल्याही खेडेगावात जरी मुलगा राहिला तर त्या ठिकाणी त्याला घरपोच नोट्स त्याला उपलब्ध होतात. त्यानंतर हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, 8,000+ MCQ प्रश्नांची सराव चाचणी आपल्याकडे उपलब्ध आहे. कारण आपण जे 8 विषय विचारात घेतलेले आहेत, 8 विषयाच्या अनुषंगाने प्रत्येक घटक उपघटकाचा विचार करता क्लास टेस्टची योजना करण्यात आलेली आहे. त्यातल्या त्यात जे सगळ्यात महत्त्वाचे जे 2 विषय आहेत, अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी, ह्याच्यावरती विद्यार्थ्यांचा थोडासा म्हणजे सराव कमी पडत असल्यामुळे टॉपिक टेस्ट, क्लास टेस्ट अशा पद्धतीनं विद्यार्थ्यावरती भडीमार केला जातो. वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आयोगाने विचारलेले कोणकोणत्या प्रकारची प्रश्न आहेत, म्हणजे जवळपास 2013 पासून ते 2023 पर्यंत ज्या वेगवेगळ्या परीक्षा झाल्या, आयोगाच्या प्रश्न पद्धतीचा वर्गामध्ये विचार होतो आणि त्या आधारावरती तुम्हाला मोठ्या प्रमाणात सराव प्रश्नसंच उपलब्ध करून दिलेले आहेत. प्लस हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो, मी आता काय बोललो की ही बॅच फास्ट ट्रॅक नाहीये. आपण या बॅचच्या माध्यमातून या एवढ्या किमान कालावधीमध्येच आमचा मानस आहे, आम्ही दररोज 4 तास असा शब्दप्रयोग केलेला आहे. आमच्याकडे 80 दिवस आहेत, साधारणतः 300+ तास या ठिकाणी अध्यापन होणार आहे. म्हणजे सरासरी विचार करता प्रत्येक विषयाला 40+ तास हे आपण या ठिकाणी योजना विचारात घेतलेली आहे. तुलनात्मक काही विषयाला वेळ कमी लागत असेल, पण विज्ञान, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी अशा व्यापक आणि क्लिष्ट विषयाला तुलनात्मकरित्या जास्त वेळ देऊन जास्तीत जास्त सराव करून घेण्याचा मानस असणार आहे. पुण्यामध्ये ही बॅच शिवाजीनगर येथील संचेती प्रिमायसेसमध्ये उपलब्ध होणार आहे. सोपा ॲड्रेस आहे, संचेती हॉस्पिटलच्या एकदम विरुद्ध बाजूला मिटकॉन बिल्डिंगच्या शेजारी द युनिक अकॅडमीचं कॅम्पस आहे. येत्या 13 तारखेला म्हणजे रविवारी या ठिकाणी दुपारी 2 वाजता याचा फ्री सेशन आपल्याला उपलब्ध होणार आहे. आणि येत्या सोमवारपासून 14 ते 19 तारखेमध्ये याचे फ्री डेमो लेक्चर युनिक अकॅडमीच्या ॲपवरती, यूट्यूबवरती लाईव्ह सेशन तुम्हाला पाहणार आहेत. आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये संचिती प्रिमायसिसमध्ये तुम्हाला ही बॅच या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आम्ही या कालावधीमध्ये हेही क्लिअरिटी ठेवतो, फक्त दीपावलीचे जी साधारणतः 3 ते 4 दिवसाचा कालावधी आहे, म्हणजे एक्झॅक्ट त्या 4च दिवशी दीपावली निमित्त सुट्टी ठेवली जाणार आहे. बाकी पूर्ण कालावधी रविवार सकट या बॅचसाठी विचारात घेतला जाणार आहे. ह्या परीक्षेत, कारण हे मी सगळं कॅल्क्युलेटिव्ह करत असताना का बोलतोय, मिनिटचा जर 60+ असेल तर एकही मिनिट वाया न घालवता मॅक्झिमम तुम्हाला देण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. हा एक भाग झाला नाविन्यपूर्ण विद्यार्थ्यासाठी, जे नव्याने सुरुवात करत आहेत किंवा जे रिव्हिजन सेशनला आहेत त्यांच्यासाठी ही उपलब्ध आहे. मग दुसरा एक भाग आहे ज्यांचा परिपूर्ण अभ्यास झाला, आपण असा विचार करू, किंवा 1 डिसेंबरला राज्यसेवेची परीक्षा त्यांनी दिलेली आहे. इथं आणखी एक थोडंसं मला स्पष्टपणे सांगायचं वाटतं, याबाबत विद्यार्थ्याने कुठंही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नये. कुठल्या विद्यार्थ्यासाठी ही सूचना आहे, कारण ते 1 डिसेंबरला राज्यसेवा पूर्वपरीक्षा देणार आहेत. विद्यार्थी मित्रो, हाच एक गोंधळ होतो, राज्यसेवा आणि कंबाईन ही इक्वल परीक्षा नाहीये. जर विशेषताने जर पाहिलात, राज्यसेवेचा GS पेपर 2 तासाचा आहे, त्यांना 100 प्रश्न सोडवायचे, पण कंबाईनचा पेपर 100 प्रश्नांचा आहे, त्याला 60 मिनिट वेळ आहे. हा फरक आहे. हा फरक राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना इकडं पचनी पडत नाहीये आणि तोच तर प्रॅक्टिस केलेला असतो आणि इथं तो वापरण्याचा प्रयत्न केला तर सर्व प्रश्नाला ते हात लावू शकत नाही. पण अभ्यास पूर्ण आहे, पण या फ्रेमवर्कमध्ये मला सेट नाही झालो तर मी या परीक्षेतून बाजूला पडतो. ही थोडीशी काळजी राज्यसेवेची परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी घ्यावी. आणि 1 डिसेंबर नंतरचा जो कालावधी तुम्हाला मिळणार आहे 1 महिन्याचा, तुमचा जरी अभ्यास झालेला असला तरी ह्या संपूर्ण कालावधीमध्ये
सराव सत्राचं आयोजन घड्याळ लावून त्या विद्यार्थ्यांनी करावं, तर निश्चितपणे 5 जानेवारीला या विद्यार्थ्यांना या परीक्षेत फायदा होऊ शकतो. यासाठी ही युनिक अकॅडमीने आणखी एक सराव सत्राचं आयोजन करण्यात केलेलं आहे. आपली टेस्ट सिरीज, युनिक अकॅडमीची टेस्ट सिरीज ही लागलीच आपण 10 नोव्हेंबरपासून सुरू करत आहोत. म्हणजे दिवाळीनंतरचा आपण असा विचार केलेला आहे. उद्या 10 तारीख आहे, कारण आपण आज 9 तारखेचा विचार करता, तर उद्या 10 तारीख आहे. तर बरोबर एका महिन्यानंतर आपण टेस्ट सिरीजला सुरुवात करत आहोत. हे कशासाठी? तर ह्या एका महिन्याच्या कालावधीमध्ये तुमचा अभ्यास होणं अपेक्षित आहे, रिवाईज होणं अपेक्षित आहे, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर तुम्ही करून घ्या. किंवा सराव सत्राला आपण असं होत नाही की मी अर्धवट अभ्यास करून मी सराव सत्राला जाणार. सराव कशाचा आहे? तुम्ही परिपूर्णरित्या जर इतिहासाचा अभ्यास केला तर तुम्हाला इतिहासाची प्रश्नपत्रिका सोडवता येईल. नाही मी 2च टॉपिक अभ्यास केलेले आहेत आणि इतिहासाचे 14 प्रश्न मी सोडवायला जातो, 10 प्रश्न नाही करता येईल. तुमचा पहिल्यांदा टास्क असेल परिपूर्णरित्या सर्व अभ्यासक्रम वाचला गेला पाहिजे, समजला गेला पाहिजे, PYQचा अभ्यास केला गेला पाहिजे. तदनंतरच तुम्हाला सराव सत्राकडे जाता येऊ शकेल आणि त्याचा परिपूर्ण फायदा होऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, ही क्लॅरिटी मला ठेवायची आहे. ही एकूण 10 सराव संच, याचंही मी वैशिष्ट्य क्लिअर करेन. युनिकचं एक वैशिष्ट्य आहे, इथं 8 विषय आहेत. 8 विषय प्राध्यापकामार्फत लेखी स्वरूपात या प्रश्नांची योजना केली जाते. 10 सराव आहेत. एक आपण साधं उदाहरण जर विचारात घेतलं, इकॉनॉमिक्स सारखा भाग आहे, याची 15 प्रश्न येतात. मागच्या 2023चा जर आढावा घेतला, 10 प्रश्नपत्रिका आहेत तर 150 प्रश्न झाले. आम्ही कुठलीही योजना करत असताना एका प्रश्नपत्रिकेचा आधार करत नाही सराव परीक्षा, कारण आम्ही सराव करून घेणारे आहेत. आम्ही लोकसेवा आयोग नाहीये. कारण सराव हा तुलनात्मकरित्या जास्त काठिण्य पातळीवर करून घेणं अपेक्षित आहे, जेणेकरून आयोगाच्या परीक्षेला सामोरं जात असताना सहजता प्राप्त व्हावी. पण त्याचबरोबर प्रत्येक विषयाच्या कानाकोपऱ्यात त्याच्या व्याप्तीमध्ये जाऊन प्रश्न तुमच्या पुढे ठेवणं हा आमचा भाग आहे. तर त्या संबंधित विषय तज्ज्ञाकडून आम्ही 150 प्रश्न विचारात घेतो 10 प्रश्नपत्रिकेचे. मग 150 घटक उपघटकाची योजना त्या ठिकाणी आपण करतो. अशा पद्धतीनं 8 घटकांचा समावेश करून ही 100 प्रश्नांच्या प्रत्येक सर्वसमावेशक प्रश्नपत्रिका तुमच्या पुढे देतोय. ह्याला जोडून सगळ्यात महत्वाचं बघा, याची फीस पण तशीच ठेवलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी जाणीवपूर्वक त्याचा विचार करतो. ऑफलाईन विद्यार्थ्यांना ही टेस्ट द्यायची आहे, त्याला फक्त शुल्क 600 रुपये लागू केलेलं आहे ह्या 10 टेस्टसाठी. आणि ऑनलाईन असेल त्यांना 400 आहे. पण ह्याला एक्स्ट्रा युनिक अकॅडमीने सगळ्यात महत्वाचा आणखी एक भाग जोडलेला आहे, तो म्हणजे या 10 टेस्ट बरोबर एकूण 9 एक्स्ट्रा टेस्ट त्यांना मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध करून देणार आहेत. म्हणजे थोडक्यात तुम्हाला 19 सराव सत्र उपलब्ध होणार आहेत. यामध्ये 5 सराव सत्र हे विषयनीय आहेत, म्हणजे तुमच्या त्या विषयाची तयारी कंप्लीट झालेली आहे की नाही हे चेक करण्यासाठी विषयनीय टेस्ट आहेत. आणि तुम्हाला वाटलं की माझा सर्व विषयाचा अभ्यास झालेला आहे, तर तुम्हाला जवळपास 15 टेस्ट उपलब्ध होणार आहेत या माध्यमातून, की तुमचा वेळेचं गणित, अभ्यासाचा गणित, काठिण्य पातळीचा गणित, वेगवेगळ्या उपघटकाचा अभ्यास झालाय की नाही हे तपासण्याचा भाग या 15 सर्वसमावेशक टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला करता येणार आहे. हा सगळा जो चाललेला व्याप आहे तो 5 जानेवारी आणि 2 फेब्रुवारीच्या अनुषंगाने. अजून एक या ठिकाणी विनंती करणं मी अपेक्षित समजतो विद्यार्थी मित्रांनो, जरी ह्या परीक्षा वेगळ्या केलेल्या असल्या तरी आयोगाने अभ्यासक्रम तोच ठेवलेला आहे. जर गट क साठी विशेष तयारी करणारे जर विद्यार्थी असतील, ब शी संबंधित नसतील, तर माझी विनंती त्यांना असणार आहे, गट क च्या विद्यार्थ्यांनीही गट ब च्याच दर्जाप्रमाणे या परीक्षेची तयारी करावी, जेणेकरून तुम्हाला गट क ची तयारी परिपूर्णरित्या करता येणार आहे. हा झाला आज आयोगाने जाहिरात घोषित केली. त्याचबरोबर दोन्ही परीक्षा वेगवेगळ्या स्वरूपाच्या घोषणा केल्या. यासाठीचा हा तात्काळ विद्यार्थ्याला प्रतिसाद देण्याच्या दृष्टिकोनातून हा युनिक अकॅडमीचा आजचा व्हिडिओ आम्ही तुमच्या पुढे देत आहोत. पण विद्यार्थी मित्रांनो, येत्या रविवारपासून या परीक्षेच्या अनुषंगाने आम्ही पूर्ण तयारीशी आपल्या सेवेसाठी उपलब्ध होत आहोत. येत्या रविवारी आपला फ्री सेमिनार युनिक अकॅडमीच्या शिवाजीनगरच्या संचेशी हॉस्पिटल समोरच्या कॅम्पसमध्ये आहे. त्यानंतरचे फ्री सेशन सोमवार ते शनिवार
म्हणजे येत्या सोमवारपासून ते शनिवारपर्यंत फ्री डेमो लेक्चर असणार आहेत. कारण याला एक एरिया विचारात घेता आपण फीस फार कमी स्वरूपात लावलेली असल्या कारणामुळं एक लिमिटेशनही आम्हाला जागेअभावी असणार आहे. त्यामुळे याला आपण जे विद्यार्थी पहिल्यांदा फॉर्म भरत आहेत त्यांनी आवश्यक त्याचा फायदा घ्यावा, किंवा ज्या विद्यार्थ्यांना सातत्याने परीक्षा देऊनही यश मिळत नाही त्यांनीही या 80 दिवसाच्या कार्यसत्रातून आपल्या चुका समजून घ्यावा आणि ह्या परीक्षेला सामोरं जावं. या ठिकाणी मी इथंच थांबतो. माझी टीम, युनिक अकॅडमीची टीम ही येत्या रविवारपासून आपल्याला यूट्यूबवरती उपलब्ध असणार आहे. यासाठीचे नंबरही आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. संचेती हॉस्पिटल समोरचा जो कॅम्पस आहे किंवा कंबाईनसाठी जर विशेषतः तुम्हाला जर कुठलीही माहिती पाहिजे असेल 89 29 92 09 17 या नंबरवरती संपर्क साधावा. याशिवाय युनिक अकॅडमीची नारायणपेठमध्येही आपली शाखा आहे. या ठिकाणचा नंबर आहे 90 75 01 24 82 या नंबरवरती संपर्क करावा. याशिवाय युनिक अकॅडमीचा ॲपही आपल्याला उपलब्ध आहे. युनिक अकॅडमीचा ॲप हा QR कोड स्कॅन करावा आणि या ठिकाणी रजिस्टर करून तिथूनही तुम्हाला पाहता येणार आहे. द युनिक अकॅडमीचे कंबाईनचं आणि युनिक अकॅडमीचे यूट्यूब चॅनल आहे. या ठिकाणीही तुम्हाला हे सर्व व्हिडिओ, फ्री डेमो लेक्चर्स, सेमिनार पाहता येणार आहे. निश्चितपणे आपला करिअर उदंड करण्यासाठी हे आलेली जाहिरात ही तुमच्या दृष्टिकोनातून एक मोठी संधी आहे. ह्या संधीचा निश्चित फायदा घ्यावा. नमस्कार.